तुम्ही मुश्रीफ साहेबांच्या तालमीत तयार झालेला आहात. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफ साहेबांचा दरबार भरतो. आम्ही सुद्धा पाहिले तुमच्याकडे सुद्धा लोक खूप येतात. तुमच्या ऑफिसमध्ये खूप लोक येत असतात. प्रभाग 4 मधून समजा संधी दिली तर भविष्यात काय असेल प्लॅनिंग, की बाबा जनतेला कशा पद्धतीने खरोखर शाश्वत सगळ्या काही गोष्टी द्यायचं नियोजन असेल आपलं? आता जर का मला संधी दिली तर गटर आणि रस्त्याचा प्रश्न काय अडचण नाही, तो 100% आम्ही सोडवणारच. कारण त्यामध्ये आमचा हातखंड आहे, आम्ही 100% ती कामं करणारच. आमचा दुसरा एक अजेंडा असेल की वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत नागरिकांच्या, त्या वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक मानस आहे. आणि दुसरं जे घरकुल मोठं आमच्या वॉर्डामध्ये होत आहे, त्या घरकुलला जे पात्र, ते तुमच्या प्रभागात होते 4 मध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्येच होत आहे. घरकुलाचा विषय. येस, कृषी ऑफिस, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी महाविद्यालय याची जी जागा होती, तुमच्या प्रभागातील काही लाभार्थ्यांनी आता अर्ज वगैरे केले? बऱ्याचशा लाभार्थ्यांनी केले आहेत लाभार्थी. भरपूर लाभार्थ्यांनी केलेले आहे. वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत, बांधकाम कामगार सारख्या प्रभागामध्ये कितपत म्हणजे प्रभावी राबवलेले आहेत तुमच्या इथे? आमच्या इथं भरपूर प्रभावी राबवलेले आहे. मी स्वतः असो, प्रशांत शिंदे असो, किंवा नाईक टीचर असो, दायस मॅडम, गोविलकर मॅडम, या सर्वांच्या माध्यमातून एक 80% कव्हर झालाय प्रभाग वैयक्तिक लाभाच्या योजना. वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये 80%, 100%, लाडकी बहीण 80% प्रभाग बांधकाम कामगार असेल, शिष्यवृत्ती असेल. झालेला आहे. झालेला आहे. तर संजय गांधी योजना असो किंवा बाकीच्या बांधकाम कामगारांच्या संलग्न सगळ्या योजना असोत, त्यामध्ये 100% हा भाग कव्हर झालेला आहे. काही लोक राहिलेले आहेत, काहींचा डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, काहींचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे आम्हाला माहिती आहे. आणि आमचे हरुणभाई सय्यद असोत, संजय गांधीला आता 7,000 प्रकरणं झाली होती आजपर्यंत. त्यांनी यावर्षी 7,000 प्रकरणं केली एका वर्षामध्ये. तुमच्या किती मोठं काम आहे. त्या लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे का हो प्रभाग 4 मध्ये संजय गांधीची? 100% जास्त आहे संख्या. या ठिकाणी मोलमजुरी करून राहणारे शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, वृद्ध महिला, परित्यक्त्या, विधवा, या महिलांची संख्या ही प्रचंड आहे. आणि पूर्वीपासून त्यांचं वास्तव्य या भागामध्ये आहे. 20-20 वर्ष त्या या ठिकाणी राहिलेल्या आहे, पण त्यांना स्वतःचं हक्काचं छप्पर नाही आहे. त्यामुळे घरकुल देत असताना जो क्रायटेरिया ठरेल त्या क्रायटेरियामध्ये बसवून या सगळ्यांना घरं मिळवून देण्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल ते सर्व करण्याची तयारी आमची आहे. तर प्रभाग क्रमांक 4 ची लढाई चर्चेत आली, त्याचं एक कारण आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये गडिंग्लज तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणारे तुमच्या विरोधात उभे आहेत. विरोधक जरी मोठे असले तरी हलकी लढाईची सवय आम्हाला सुद्धा नाही आहे. आम्ही सुद्धा मोठी लढाई लढायचं काळीच ठेवलेलं आहे. मुश्रीफ साहेबांची ते आम्हाला शिकवण आहे. आणि कार्यकर्ता शोधायची किंवा भाड्यानं आणायची वेळ माझ्यावर आलेली नाही आहे. माझ्याकडे कार्यकर्ते आहेत, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जबरदस्ती जुंपलेले कार्यकर्ते काय मला प्रचाराला वापरण्याची गरज नाही आहे. त्यामुळे लोकांना सुद्धा हे क्लिअर कट दिसतंय, जे प्रचारासाठी लोक फिरतायत ते कोण आहेत, प्रभागातले नाही. कुठले आहेत, तुम्ही बघा ना. त्या लोकांना तुम्ही बघा, त्यांचे चेहरे बघा, लोकांना विचारा हे लोक कोण आहेत, ते सांगतील कोण आहेत. ते लोक फिरायला लागलेत, तेच आता वैतागलेले आहेत. कुणीही गेलं आणि मत मागितलं तर लोक मत देत नाहीत. ज्यांना लोकांची सेवा केलेली आहे, ज्याचे लोकांशी ऋणानुबंध आहेत, त्यांना जर का विनंती केली तरच लोक मत देत असतात. त्याच्यामध्ये खोलात जाण्याची इच्छा आम्हाला काही नाही आहे, कारण त्यांनी कोणत्या प्रकारे प्रचार करावा हे काय आम्ही सांगण्याची गरज नाही आहे. पण चाललेलं काय आहे, जे चाललेलं आहे ते एका दृष्टीने बरोबर नाही हे मात्र निश्चित. आता जिल्हा परिषद लढा, कारखाना लढा, डेअरी लढा, ग्रामपंचायत लढा, सोसायटी लढा, एक निवडणूक, आता नगरपालिका लढा, कोजीमाशी लढायची असली तर ती पण लढा. कुठली तर निवडणूक कार्यकर्त्याच्यासाठी सोडावी? एक निवडणूक सोडली जात नाही. कुठलीही निवडणूक सोडली जात नाही. नाही, हे आता ते दुर्दैव म्हणावं लागेल किंवा एक ताकदीचा माज म्हणावा लागेल. आम्ही उभारलो तर कोणी उभारू शकत नाही पुढे. आम्ही उभारलो तर आमच्या समोर कोण टिकू शकत नाही. गुलाल त्यांना पूर्वी कुठं लागलेला आहे, कुठं लागलेलं नाही याबाबत काय मी बोलणार नाही. पण एकंदरीतच बघितला तर नगरपालिका निवडणूकच का,
मी एका पदावर समाधानी होतो ना. ग्रामपंचायत सदस्य बड्याची वाडी म्हणूनच मी काम केलं 10 वर्षे. मी कुठलंही पक्षाचं मोठं पद मागितलं नाही. मी कुठलंही दुसरं पद साहेबांच्याकडे मागत नाही. पण मी 10 वर्ष काम केलं ना. मग आणि किती पदं पाहिजे आहेत काम करायसाठी? हे तरी एकदा ठरव. दुनिया लालची होती. काय नेमकं राजकारणाचा आता ट्रेंड कुठल्या बाजूला चाललेला आहे याचा सुद्धा थोडा विचार करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहतो, दररोज लोकांच्या संपर्कात राहतो, ज्या समस्या लोकांना भेडसावत असतात त्याच उमेदवारांना सुद्धा भेडसावत असतात. म्हणून नगरसेवक म्हटले जाते. ज्या नागरिकांना समस्या भेडसावत असतात त्याच ज्याला भेडसावत असतात त्यावर उपाय काढण्यासाठी लोकांनी स्वतः सेवक म्हणून ज्याला निवडून दिलेला असतो तो नगरसेवक. आता नगरसेवकाची व्याख्याच बदलून दिलेली आहे. जो ताकद लावेल निवडून येईल तो नगरसेवक. मग तो 5 वर्ष त्याची स्वतःची सोडून दुसरे कोणाचीही कामं करत नाही. आणि याचा विचार लोकांनी आता करण्याची गरज आहे. त्यामुळे माझं लोकांना विनंती आहे की सकाळी 5 वाजता उठून लोकांच्यासाठी काम करणारे मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे आम्ही सगळी मंडळी हे लोकांना पाहिजे आहे की निवडणूक झाल्यानंतर 5 वर्ष लोकांशी काही संबंध न ठेवणाऱ्यांना लोकांना निवडून द्यायचं आहे, अंडरग्राऊंड होणाऱ्यांना निवडून द्यायचं आहे. हे लोकांनी आता ठरवायचं आहे. हे खूप चांगलं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय असंच तुमच्या बोलण्यावरून वाटत आहे. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. नागरिकांनी आपल्याला काम करायची संधी द्यावं. प्रभाग क्रमांक 4 शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास व्हावा. गडिंग्लजच्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या सर्वांना शासकीय योजनांचा लाभ तुमच्या माध्यमातून मिळावा अशीच अपेक्षा आपण आज या मुलाखतीच्या दरम्यान करतो. लाचचा प्रश्न, लाचचं आव्हान करा गडिंग्लजच्या तुमच्या या प्रभाग क्रमांक 4 मधल्या आणि संपूर्ण गडिंग्लजकरांना. निवडणुकीला सामोरं जातात. राष्ट्रवादीचं पॅनेल आहे. प्रभाग 4 मधून तुम्ही लढतात. विरोधी महायुती आहे. काय सांगाल गडिंग्लजकरांना? शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून, मुश्रीफांचं सहकार्य लाभण्याच्या दृष्टिकोनातून काय आव्हान करा? माझं गडिंग्लजकरांना आव्हान आहे की आत्ता येणाऱ्या 5 वर्षामध्ये गडिंग्लजचे जे मोठे प्रश्न आहेत, गडिंग्लजचा रिंग रोड असो, स्टेडियम असो किंवा तत्सम बायपास असो हायवेचा, हे सगळे प्रश्न सोडवून गडिंग्लजला एक सुजलम सुफलम शहर करण्याची एक नवीन संधी तुम्हाला चालवून आलेली आहे. त्यामुळं जोडतोड केलेल्या पॅनलकडे न जाता किंवा कुणा रडगानं पुढच्या 5 वर्ष निधी नाही हे रडगानं ऐकत न बसता ज्यांच्याकडून 100% काम होण्याची खात्री आहे अशा मुश्रीफ साहेबांच्या मागे आपण सगळेजण राहूया आणि पुढचे 5 वर्ष आम्ही तुमची जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि जे जे गडिंग्लज शहराला भेडसावत असणारे प्रश्न आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा असो, कचरा कोंडाळ्याचा असो, हे सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीनं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून कसे मार्गाला लावता येतील यासाठी आपण प्रयत्न करूया. आपण पाहिलं की रश्मीराज देसाई हे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. कमी वयामध्ये त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. खूप मोठी कामं त्यांच्या हातून होत असतात. कोट्यावधीचा निधी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागामध्ये येत असतो. प्रभाग क्रमांक 4 मधून लढत असताना त्यांना मतदारांच्याकडून एकच अपेक्षा आहे की आपल्या कामाची तुलना व्हावी, योग्य काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यावं, योग्य काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी, जेणेकरून प्रभागाचा खरोखर विकास होईल. कट्टीवर बसून गल्लीबोळात फिरून विकास होणार नाही. त्याला मोठं व्हिजन घेऊन काम करणारं नेतृत्व असायला लागतं. हे व्हिजन घेऊन गेली 10 वर्ष मी काम करत आहे. मंत्री मुश्रीफांचं मला पाठबळ आहे. त्यामुळे मला प्रभागामध्ये योग्य संधी द्यावी, प्रभागातील नागरिकांनी मला योग्य संधी द्यावी, प्रभागाचा कायापालट करून दाखवतो असा आत्मविश्वास आज या पॉडकास्टच्या माध्यमातून, आज या मालिकेच्या माध्यमातून रश्मीराज देसाई यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.